2026 आलंय तरी पण तुम्ही टेलरिंग व्यवसायासाठी ही लॉन्ड्री इस्त्री आणि हा स्प्रे वापरताय का? तर थांबा, तुमचा टेलरिंग व्यवसाय हा नक्कीच धोक्यात आहे. तर जय महाराष्ट्र, मी सागर तुमचा टेलर पार्टनर नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण तुमचे बरेचसे डाऊट यात क्लिअर होणार आहे. कारण मी मागच्या व्हिडिओचा अनुभव मला आहे की बाबा लोक पूर्ण व्हिडिओ बघत नाही आणि खूप प्रश्न येतात कमेंट बॉक्समध्ये, तर एवढे सगळ्यांना उत्तर देणं शक्य होत नाही. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. हा आजचा व्हिडिओ खास इस्त्रीसाठी आहे. तर तुम्ही पण टेलरिंग व्यवसायात आहे, तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही हे ज्या इस्त्री आधी घरगुती इस्त्री ह्या इस्त्री वापरायच्या बरेचसे कापड चुकून काय पडायचे किंवा हे व्हायचे, त्याला डाग लागायचे किंवा जळायचे. तर कस्टमरला कन्व्हिन्स करणं पण खूप अवघड जायचं किंवा भरून द्यायला लागायचं कापड किंवा मार्केटमध्ये आपल्याला शोधायला लागायचं. तर खूप वेळ पण जायचा, तेवढ्या वेळात आपला एखादा ड्रेस एखादा ब्लाऊज शिवून पण होतो, हे तुम्हाला पण माहिती आहे. तर व्यवसायात अपग्रेड राहा, सर्वांनी अपग्रेड होणं खूप महत्वाचं आहे. कस्टमरला पण जर दिसेल की हे अपग्रेड होतात, ते ह्यांचे ऍक्सेसरीज पण अपग्रेडेड आहे, तर कस्टमरला पण आपल्यावर विश्वास होतो आणि कस्टमर पण विचार करतं की हे व्यवसायासाठी खूप मेहनत घेत आहे, त्यामुळे आपला व्यवसाय पण वाढू शकतो. तर आज घेऊन आलो आहे एक स्टीम आयरन, जी मी 3-4 वर्ष झाली स्वतः वापरतो आहे. तर ही आहे ग्रॅव्हिटी आयरन किंवा स्टीम आयरन पण तुम्ही म्हणू शकता. ह्याच्याबरोबर हे टॅफ्लॉन शू म्हणून येतं. तर हे तुम्ही कुठल्याही कापडावर ठेवलं तर कापड अजिबात जळणार नाही. आणि ह्याला ग्रॅव्हिटी आयरन का म्हणतात की ह्याच्याबरोबर असं कॅन येतं, ह्याच्यात आपल्याला पाणी भरावं लागतं आणि इस्त्री ऑन केल्यावर तुम्ही जेव्हा थोडीशी इस्त्री गरम होईल आणि हे बटन दाबाल तर बघू शकता ह्याच्यात वाफेचा आवाज येतोय. ही पाण्याची वाफ होऊन बाहेर निघतं आणि कुठल्याही प्रकारचं कापड असेल, आता हे बघा एक चुरगावून ठेवलेलं कापड आहे माझ्याकडं, आता मी तुम्हाला ह्याला दाखवतो इस्त्री किती छान होती. आणि हे अस्तर आहे. तर तुम्हाला माहिती आहे की धुतलेल्या अस्तरला आधीच्या इस्त्री करायची म्हटलं किती त्रास व्हायचा, आणि ह्यानी किती पटकन इस्त्री होती बघा. एकदम मिनिटाचं काम सेकंदात होतं ह्या इस्त्रीनी. तर तुम्ही पण अपग्रेडेड व्हर्जन याचं घ्या. याची ॲफिलिएट लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देत आहे आणि मी जेन्युइन प्रोडक्टचीच ॲफिलिएट लिंक तुम्हाला देणार आहे. कुठलीही प्रोडक्टची द्यायची, मी स्वतः वापरतो, ज्याचा अनुभव मला चांगला आहे, त्याचीच मी ॲफिलिएट लिंक तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये देत जाईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला इस्त्रीविषयीचा, तर लाईक कमेंट शेअर करून नक्की आम्हाला प्रतिसाद द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.